शीतलमुज्ज्वलज्ज्वलच्च कृष्णोपवेशोषोपयकिं चकार. श्री चैतन्य महाप्रभूंनी आपल्या निज पार्षदांना आणि भक्तांना सोबत घेऊन गुंडीचा मंदिर धुवून स्वच्छ केले. अशा प्रकारे त्यांनी आपल्या हृदयाप्रमाणे ते मंदिर शीतल आणि उज्ज्वल करून श्रीकृष्णांच्या बैठकीसाठी योग्यरित्या सिद्ध केले. जर आपलं हृदय पण शीतल आणि उज्ज्वल असेल तर त्या ठिकाणी भगवंत येऊन काय करतात म्हणे, वास करतात. अरे प्रभू रे निमंत्रण, तहा तहा भिक्षा करे लैया भक्तगण. अद्वैत आचार्यासारखे प्रमुख भक्त श्री चैतन्य महाप्रभूंना आपल्या घरी भोजनासाठी निमंत्रण देत असत. प्रभू आपल्या भक्तास अशी निमंत्रणे स्वीकार करीत असत. एही मत नाना रंगे दिन कत गेल, जगन्नाथेर रथयात्रा निकट আহিल. याप्रमाणे श्री चैतन्य महाप्रभूंनी उत्सवाच्या रंगात काही दिवस घालवले. त्यानंतर भगवान जगन्नाथांचा रथयात्रा उत्सव निकट येऊन पोचला, म्हणजे उद्याच आहे. प्रथमे ही काशी मिश्र प्रभूर बोलाईल, पडीच्या पात्र सार्वभौमे बोलायला अनिल. श्री चैतन्य महाप्रभूंनी प्रथम काशी मिश्रांना बोलावून घेतले. त्यानंतर मंदिराच्या पाडीच्या पात्राला, तपासणी अधिकाऱ्याला आणि पश्चात सार्वभौम भट्टाचार्यांना बोलावून घेतले. या तिघांना, कोणाकोणाला? काशी मिश्र, मंदिराचे व्यवस्थापक आणि सार्वभौम भट्टाचार्य. तीन जने पाशे प्रभू आईस आसिया कैल, गुंडीच्या मंदिर मार्जन सेवा मागी नील. या तीन व्यक्तींच्या उपस्थितीत श्री चैतन्य महाप्रभूंनी गुंडीच्या मंदिर स्वच्छ करण्याची सेवा आनंदाने मागून घेतली. सेवा त्यांना दिलं नाही, त्यांना मागून घेतली. तर आपण सुद्धा सेवा काय केलं पाहिजे? मागून घेतलं पाहिजे. तात्पर्य श्रील प्रभुपाद की. गुंडीच्या मंदिर हे जगन्नाथ मंदिराच्या ईशान्येला 2 मैलाच्या अंतरावर आहे. रथयात्रा उत्सवाच्या वेळी भगवान जगन्नाथ आपल्या मूळ मंदिरातून बाहेर पडून या गुंडीचा मंदिरात जातात. तिथे त्यांचे 7 दिवसापर्यंत वास्तव्य असते. किती दिवस? एका सप्ताहानंतर ते पुन्हा आपल्या मूळ मंदिरात जातात. प्रद्युम्न राजाने हे मंदिर स्थापन केले आणि गुंडीचा हे त्यांच्या राणीचे नाव होते. अधिकृत वाङ्मयातून गुंडीचा मंदिराच्या नावाचा उल्लेख सापडतो. गुंडीचा मंदिराच्या परिसराची लांबी 432 फूट आणि रुंदी 322 फूट असून आतील मुख्य मंदिराची लांबी 54 फूट आणि रुंदी 46 फूट आहे. संकीर्तन सभागृहाची लांबी 48 फूट व रुंदी 45 फूट. सर्व माप सहित दिले. समजतं का? किती स्थिर चित्त लागते हे सर्व. पडीच्या कहे आम्ही सब सेवक तोमार, यो तोमार इच्छा सही कर्तव्य आमार. श्री चैतन्य महाप्रभूंची विनंती ऐकल्यानंतर मंदिराचा व्यवस्थापक म्हणाला, प्रिय महाराज, आम्ही सगळे तुमचे सेवक आहोत. तुमची जी इच्छा असेल ती पूर्ण करणे आमचे कर्तव्य आहे. तर त्याआधी त्यांनी सांगितलं, बाबा आम्ही करून घेतो, तुम्ही कशाला संन्यासी, तुम्ही संन्यासी लोकांनी रोज साफसफाई करायची असते. तर ते म्हणले मला करायची इच्छा आहे. तर त्यावेळेस सेवक म्हणले, ठीक आहे, तुमची इच्छा असेल तर आम्ही तुमचे सेवक आहे, तुम्ही जे सांगता आम्ही करेन. विशेष राजार आज्ञा अच्छा आईच्या आमारे, प्रभू आज्ञा येई सही शीघ्र करिवारे. विशेष करून तुम्ही जी आज्ञा कराल तिचे शीघ्र पालन करण्याची महाराजांची मला आज्ञा आहे. म्हणजे महाप्रभू जे सांगतील ते करायचे, असं राजाची आज्ञा आहे. तुम्हार योग्य सेवा नाही मंदिर मार्जन. आता म्हणतात यही एक लीला करे हे तुम्हार मन.
प्रिय प्रभो, मंदिर मार्जनाची सेवा तुमच्यासाठी योग्य नाही. तथापि तुमची अशी इच्छा असेल तर ती तुमची लीला समजण्यासारखी आहे. तुमच्या इच्छेप्रमाणे एक लीलाही संपन्न करा. लीला आहे. किंतु गट संमार्जने बहु चाहिए, आज्ञा देई आजी सब यहाँ आनी दिए. मंदिर स्वच्छ करण्याकरिता तुम्हाला जल अर्पण आणण्यासाठी अनेक गडे तसेच जाडूंची आवश्यकता आहे. त्यासाठी मला आज्ञा द्या. मी या सर्व गोष्टी आजच उपलब्ध करून देतो. नूतन एक शतगट शतसंमार्जने पडीच्या आणि या दिल प्रभूर इच्छा जाणे. श्री चैतन्य महाप्रभूंची इच्छा जाणून मंदिराच्या व्यवस्थापकाने 100 नवे गडे आणि 100 नवे झाडू तात्काळ आणून दिले. किती झाडू? 100 झाडू आणि 100 घागर. आरदिने प्रभाते लहिया निजगण, श्री हस्ते सवार अंगे लेपिला चंदन. बघा, स्वतः महाप्रभूंनी दुसऱ्या दिवशी लवकर सकाळी प्रभूंनी आपले निज पार्षद सोबत घेतले आणि स्वतःच्या करकमलांनी प्रत्येकाच्या अंगावर चंदन लावले. काय लावले महाप्रभूंनी? सर्वांना स्वतः लावले. असं नाही की सेवा करणारे म्हणजे काहीतरी आहे ते, असं नसतं. ते वैष्णव आहेत. कोण आहेत ते? वैष्णव. त्यांच्यासुद्धा पहिला स्वागत म्हणा किंवा श्री हस्ते दिल सबारे एक एक मार्जने, सवगण लय प्रभू चलिला आपणे. तदनंतर त्यांनी स्वतःच्या हाताने प्रत्येक भक्ताला एक एक झाडू दिला. स्वतः दिले आणि त्या सर्वांना सोबत घेऊन ते गुंडीच्या मंदिराकडे निघाले. म्हणजे मोर्चा निघाले. हे सर्व काशी गुंडी आपला हे आहे ना गंभीर मठ, तिथं चाललं आहे सर्व डिस्ट्रीब्युशन. मग तिथून झाडून घेऊन सर्व संन्यासी दंडात काय झाले, झाडू असं घेतात ना. मोर्चा निघाले. कुठं? गुंडीच्या मंदिर गेला करीते मार्जन, प्रथमे मार्जने लय्या करिले शोधन. अशा रीतीने प्रभू आणि त्यांचे पार्षद गुंडीच्या मंदिर स्वच्छ करण्यासाठी गेले. त्यांनी प्रथम झाडूंनी मंदिर झाडून स्वच्छ केले. काय लोकांना घाई असते, चला पाणी होता, पाणी ओतलं तर धूळ निघत. पहिला झाडून करावं. भीतर मंदिर उपर सकल माजिल, सिंहासन माझी पुन्हा स्थापन करेल. त्यांनी मंदिराचा आतील भाग, छत स्वच्छ करण्याचा ना स्टेप असतात. कुठं बी जाऊन काय करता नाही, पहिला छत साफ केलं पाहिजे. छत साफ नंतर भिंतीनंतर झाडू मारलं पाहिजे. नाहीतर तुम्ही सर्व स्वच्छ करणार, इथं झाडू राहिलं मात्र परत कचरा येणार. कुठल्याही गोष्टी करताना काही पद्धत असते, नियम असते. मंदिरातील सर्व गोष्टी चांगल्या रीतीने स्वच्छ केल्या. तदनंतर त्यांनी सिंहासन बाहेर काढून स्वच्छ धुतले. म्हणजे भगवान तिथं बसतात ना सिंहासन. आणि पुन्हा मूळ ठिकाणी स्थापना केली. छोटं बडं मंदिर कैला मार्जन शोधन, पाश्चात्यचे शोधिल श्री जगमोहन. अशा रीतीने श्री चैतन्य महाप्रभूंनी आणि त्यांच्या सहकार्यांनी सर्व लहान मोठी मंदिरे जाळून तथा धुवून स्वच्छ केली. पश्चात त्या सर्वांनी मूळ मंदिर आणि संकीर्तन कक्षामधील जगमोहनाचा परिसर त्या प्रकारे धुवून स्वच्छ केला. चारी दिके शत भक्त संमार्जन करे, आपणे शोधने प्रभू शिकान सवारे. काय ठिकाणी नुसतं प्रवचन देऊन चालत नसतं, स्वतः केलं पाहिजे. शेकडो भक्त मंदिराच्या चारही दिशांना स्वच्छता करण्यास संलग्न झाले होते. श्री चैतन्य महाप्रभू स्वतः त्या कार्यात संलग्न राहून त्यांना शिकवण देत होते. जे लीडर असतात ना, त्यांनी स्वतः त्या ठिकाणी राहून ती सेवा केली पाहिजे आणि त्यांना शिकवण
देत आहेत महाप्रभू. प्रेम उल्लासे शोधन, आता पुढचा पॉईंट ठेवलेला बघा. सेवकाचं चाललं म्हणे प्रेम उल्लासे शोधेन लयेन कृष्ण नाव, भक्त गण कृष्ण कहे कर निज काम. हे आपल्याला ट्रेनिंग आता काय ट्रेनिंग आहे. आता आपली रथयात्रा आहे, सेवा आहे, सेवा डबल डबल झाले सर्वांचे दीक्षामुळे. आणि आपल्या भाग्य आहे की आपल्यावरती अधिकार लोकांचा विश्वास आहे. तेच आपलं यशस्विता, काय यशस्वी. आणि ते मागून भेटत नसते, होत नसतं. ते विश्वासाचा प्रश्न आहे. कशाचा आहे? विश्वास, शुद्ध विश्वास. आणि जे करतेत ना त्यांना सांगितलं जाते, जे करत नाही त्यांना माहीत असतं करतच नाहीत. तसं ते 2 बैल असतात ना, एक बैल एवढं स्पीड नसते, जे स्पीड असतात ना त्यालाच असं टोचतात. म्हणजे ते हिला पण घेऊन जाते, जे स्लो आहे ना त्याला पण घेऊन जाते ओढून. तर तशा प्रकारे जे भक्त सेवा करतात त्यांना सांगितलं जातं. मी महाराजांकडे विचारलं, पण महाराज म्हणले जे करतात त्यांना सांगावं लागते, जे करत नाहीत ते करत नाहीत अपराध आहे. परत आम्ही सांगितल्यावर नाही केलं तर अजून गुरु अपराध होणार, त्यापेक्षा सांगत नसतंच. समजा आपल्याला विश्वास असताना सांगतो ना आपण, आता त्याला सर्व वेळ आहे हे आहे, पण आळशीपणामुळे तरी नाही म्हणलं ना अपराध लागतं ते. मग ते कोण भरणार ते? एक तर सेवा न करता आहे अपराध आहे, आणि त्यावर तर कोणी अधिकारी लोकांचा गुरूंचं ऐकलं नाही तर समजा त्याचा कार्यक्रम आहे ते जाते. म्हणून अधिकारी लोकांना गुरूंना विचार करावा लागतं की या भक्ताची चेतना किती आहे आणि तो काय करू शकतो, त्याला काय सांगितलं पाहिजे. सर्वांना एक सांगून जमत नसतं. तर हे लीडर लोकांचा अभ्यास पाहिजे. व्यक्तीला बघितल्या ओळखलं पाहिजे की यांचं काय कॅपॅसिटी आणि काय करू शकतात. किंवा तुमचे एवढे संबंध पाहिजेत त्यांनी तुम्ही त्यांना जाणू शकता की ह्याला काय दिलं पाहिजे. म्हणजे तो कसं करेल म्हणे, श्री चैतन्य महाप्रभूंनी हर्षोत्फुल्ल होऊन कृष्ण नामाच्या उच्चार करत होते. असं नाही सेवा दिली पटापट करून ते आम्हाला देतात नेहमी व कसा तर करून आहेत. असं नाही, कसं म्हणे हर्षोल्लास कृष्ण नामाचे उच्चारण करीत. कोणाचे उच्चारण करत आहेत? कृष्ण. हरे कृष्ण 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 हरे हरे, हरे राम 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 हरे. दोन्ही सेवा चाललेत, हरिनाम बी चालले आणि सेवा. मंदिर धुवून स्वच्छ केले. सर्व भक्त देखील कृष्णनामाचे उच्चारण करीत आपले कार्य आनंदाने करत होते. कसं करत होते? आपण जेव्हा शास्त्र वाचतो ना, ऐकतो ना, त्यातून शिक्षण घेतलं पाहिजे की आपण सेवा करताना आनंदाने केले का त्या रडत करत केलं पाहिजे. तुम्ही रडत करत केलं तर सेवा होत नाही, ते काम होते. काय होतं आहे? असं कामगार असतात ना, त्याची इच्छा असो नसो त्याला काम करावं लागते. मग हे असं रडत पडत केलं तर ते कामगार वृत्ती झाली. ती काय झाली? सेवक वृत्तीने किंवा सेवा भावना नाही. आनंद कसं केलं म्हणे? आपले कार्य आनंदाने करत होते. कार्य कुठलं चाललं? झाडू मारणे आणि धुणे, त्यात आनंद आहे त्यांना. बरोबर. धुली दुसर तनू देखे ते शोभन, कहाँ अश्रू जले करे संवाचन. धुळलेले आणि चिखलाने माखलेले प्रभूंचे संपूर्ण शरीर अप्रतिम सुंदर असत होते. जेव्हा आपण साफसफाई करतो ना, आपल्याला कचरा पडला तर सुंदर दिसतो का आपण? नाही दिसत. महाप्रभू कसं म्हणे, धुळी होती त्यांच्या अंगावर, चिखल पडलेले. मी परवा सांगत होतो मंदिरामध्ये की भगवंतांनी 5000 वर्षापूर्वी गीता सांगितली. गीता सर्व धर्मांना परित्यज्य सर्व सांगितलं. तर त्यांना धामात गेल्यानंतर त्यांना विचार असा पडला म्हणे, मी सांगून आलो पण मी केलं नाही. मी केलं नाही तर कोण करणार? म्हणून महाप्रभू आले परत. म्हणजे भक्ताच्या रूपामध्ये की कसं सेवा केली पाहिजे आणि कसा कथा ऐकल्या पाहिजे. कसं विरह असतं ना, विरह प्रेमामध्ये जेव्हा महाप्रभू विरहामध्ये असायचे ना,
तर त्यावेळी गदाधर पंडितकडे जाऊन कथारूपी नशा करायचे. कुठल्या रूपी? तर त्या ठिकाणी उदाहरण दिलेले, जसं एखादा प्रेमिका काय असतं मला काय माहीत नव्हते, प्रेमिका आणि प्रियकर आणि जे काय असेल त्याचं प्रियकर आणि प्रेयसी, याच्यामध्ये वाद झाला समजा, त्या प्रेयसीने प्रियकराला धोका दिली हां, तर तो किती टेन्शनमध्ये येतो तो, मग दारू पितो, तो नशा करतो. कधी कधी मग ते नशा केले परवडते, कधी कधी नाही तर लोक आत्महत्या करतात. तेवढा तर जीव असतं त्याचा, मग नंतर त्याला समजवता येते बाबा असं. म्हणजे मन जेव्हा डोकं शांत राहण्यासाठी काय करतात ते नशा करते ना, कारण त्याला सहनच होत नाही त्या गोष्टी. एक तर आत्महत्या करणार, नाहीतर व्यसन करणार, तात्पुरते मेंदूला तेवढं बधीर करणार, जसं भूल येतं ना तसं. नशा म्हणजे काय, मेंदू बधीर होते ते, मग त्यालाच थोडं सुख वाटतं, आता काय टेन्शन नाही, पण येणारच आहे तात्पुरते आहे तुम्हाला. तसं महाप्रभू जे चैतन्य महाप्रभू एक कृष्ण विग्रह आहेत, कृष्ण विग्रह, आणि जगन्नाथची राधा विग्रह आहेत. हो ना, कृष्ण विग्रह आणि राधा विग्रह. तर ज्यावेळी महाप्रभूंना कृष्णाची आठवण येत होते, पण कृष्ण समोर नाही, मग त्यांना टेन्शन यायचं. मग काय पिणार ते, नशा कुठला करणार, श्रीमद भागवतमचा. आणि ते कोणाकडून नशा करणार, ते कोणता द्यायला पाहिजे ना नशा, दारू विकणार कोणतं पाहिजे, तर ते देणारे आहेत गदाधर पंडित, जे राधाराणीचे अवतार आहेत. भागवत श्रवण करायचे. काय करायचे? भागवत श्रवण. जर तुम्हाला कृष्ण समजून घ्यायचं असेल तर काय केले पाहिजे आपण? भागवत श्रवण केलं. कृष्णाला तुम्ही बघू शकत नाही, आणि बघितलं तर कळणार नाही तुम्हाला. रुक्मिणी माता बघितली होती का कृष्णाला? पण कशामुळे प्रेम झालं त्यांना? ऐकून. श्रवणाची सिद्ध शुद्ध करेल उदय. म्हणून श्रवण करणं हे महत्त्वाचं आहे. काही जरी नाही केलं, श्रवण केलं तर तुम्ही धामात जाऊ शकता. गेलेत नाही यापूर्वी, धुंदुकार्य गेले, गोकर्ण गेले, गाव गेलं, परीक्षित महाराज गेले, गोपींचा सॉरी राण्यांचा उद्धार झाला, ते धामात गेले. कोण गेले नाही सांगा कथा ऐकून? बरोबर. प्रल्हाद महाराज अजून आहेत ते धामात पण आहेत आणि इथं पण येते. हरिवर्षामध्ये राहतात ते अजून पण. तिथं हरिवर्ष आहे ना, 9 वर्ष आहेत ना, त्याच्यामध्ये हरिवर्ष आहे, अजून पण येते. अर्जुनाला भेटले होते 5000 वर्षापूर्वी, जेव्हा दिग्विजय निघाले होते ना, तर त्यावेळी हरिवर्षामध्ये जेव्हा गेले, प्रल्हाद महाराजांनी स्वागत केलं अर्जुनाचं, आणि त्यांना ऐश्वर्य दिलं, संपत्ती, यज्ञ करण्यासाठी. तर जसं भगवंत अनेक विस्तार करतात ना, अष्टांग योगी 8 विस्तार कसं जे शुद्ध भक्त आहेत ना, त्यांच्याकडे जास्त सिद्धी असते. तर प्रल्हाद महाराज इथं पण आहेत पृथ्वीवरती, आणि वैकुंठात पण आहेत आत्तासुद्धा. एवढी शक्ती त्यांना कुठून आली? नामामध्ये नामकारी बहुधा निज सर्वश सत्रा पिता नियमित स्मरण का. तर आपण जेव्हा एखादी सेवा करतो ना, त्या सेवेवर केंद्र पाहिजे. हे माझी धोती भिजली का, माझं हे आता आमचं भिजलं की, आता धोती भिजली नाही त्यांना, मग मी जर धोती पकडत बसलं तर इकडे आलोच नसतो. हे कसं का भिजले, याचं भिजू नये. अरे जे भिजणार आहे भिजणारच आहे ते. ज्या गोष्टी होणार आहेत, तुम्ही सांगू शकता का प्रकृतीला? समजा पाऊस नाही पडला, काय पिणार तुम्ही, काय खाणार? नाही, आमच्याकडे उजनी डॅम्प आहे. तुमचं उजनी डॅम्पातलं पाणी सडलेलं आहे. ते जे पावसामध्ये पाणी येतं ना, त्याच्यामध्ये मिनरल 16 प्रकारचे किती, ते जेव्हा जमिनीवर पडते ते पीक बघा, आणि तुम्ही पाणी सोडलेलं पीक बघा, फटकन येतं पीक त्याच्यामध्ये. तुम्हाला वेगळ्या युरिया टाकायची आवश्यकता नाही. हे सर्व सर्कल आहे ना. आपल्याला पावसाळा बी नको, उन्हाळा बी नको, थंडी नको, मग घरात समाधी घेणार आहे तुम्ही? मग समाधी घेऊन काय नाही 10,000 वर्ष राहणार आहे का आपण या जगात? हे नको बाबा, गरमी होते, थंडी वाजते, भिजतो. अरे एक दिवस मरणार आहे सर्व. 4 चिमटे राख होणार आहे. किती? समजा मराठीमध्ये एक म्हण आहे, 4 चिमटे राख जळून 200 ग्रॅमचं काय बनणार आहे, राख बनणार. इथे सांभाळायचं आहे असं नाही. पण ज्यावेळी आपले कर्तव्य असते ना,
ते कर्तव्य केले पाहिजे. पाऊस पडला म्हणून आपण खायचं प्यायचं झोपायचं बंद करतो का? कामधंदा करायचं बंद करतो का? जातो ना, कामाला जातो ना, खातात ना गरम गरम भजी करून, बटाटा भजी करतात काय काय हा ना, करतात ना पावसाळ्यामध्ये. डिस्को भजी सर वडा नाही. चल बघा, जेवण थांबत नाही, कार्यक्रम थांबत नाही, काम थांबत नाही, फक्त सत्संग म्हणलं की जीवावर येतं आपलं. कारण आपला दामात जायचं नाही ना. मेन मुद्दा काय आहे, अजून आपलं कळलंच नाही की काय करायचं. आणि हे कळण्यासाठी गुरूंची कृपा लागतं म्हणे. नुसतं कळून नाही, ज्याला दामात जायची इच्छा तीव्र आहे, समजायचं की याच्यावरती गुरु प्रसन्न आहेत. मग गुरु असं प्रसन्न होतात का? गुरु असं प्रसन्न होतात का? कष्ट करावं लागतं आहे. खाणं पिणं झोपणं सर्व सोडून करावं लागतं सर्व गोष्टी. सांगेल ते. आता महाराज आलते ना, मी वरती उभारलो होतो, मी खालीच उभारलो होते का बघता वरती तर या म्हणले. मी वरती उभारलो, महाराज समोर आले, प्रणाम केलं, चरण दर्शन घेतलं. तेवढ्यामध्ये कृष्ण भक्त प्रभू आले आणि त्यांनी हार दिला मला, घाला म्हणून घातलं. तर मी हार घातला महाराजांना, महाराजांनी मला हार घातलं. तर माझा जे हार आहे त्यांच्या हारामध्ये असं गुंतलं आहे, ते हार असं गुंतलं. ते निघी ना, ते तिथे 2 भक्त होते, त्यांनी काढले. ते काय सीन असेल ते, एवढं आनंद झाले ते भक्त. मग महाप्रभूजी म्हणले मी चाललो आता, तुम्ही महाराजांना घेऊन या. ते दाखवा म्हणले बिल्डिंग. बघा कसं शिष्य आणि गुरुचं नातं पाहिजे. आता मी काही योग्य शिष्य नाही, सांगणार तुम्हाला. मग तिकडे घेऊन गेलो. महाराजांना माहीत आहे की ह्याचं घर कुठं आहे म्हणून. मग त्या दिशेला घेऊन गेलं महाराज. तुझं घर कुठे आहे म्हणले. कुठे घर कुठे आहे म्हणले. आता किती प्रेम असलं विचारणार ना, त्यांना काय दुसरं कामात धंदा नाही, तर आपलं घर बघ, झोपी आपली. म्हणलं महाराज हे दिसतं ना पसराचा डब्बा, याचं पुढं गेले तर घर आहे म्हणलं. बघा किती आठवण आहे त्यांना. हे तुझं गावात एक घर होतं म्हणले, तुमच्या सिटीमध्ये एक घर आहे म्हणले. बघा 10,000 शिष्य आहेत जवळजवळ आता महाराजांचे, की आमचं गावात घर आहे, एक गुरुना आठवण आहे. पण त्या घराचं काय केलं म्हणले ते. तू इथं घेतला घर, त्या घराचं काय केलं तू म्हणले. महाराज त्या घरामध्ये आमचे 2 भावाचा हिस्सा झालेलं आहे, मला खुल्ला जागा भेटली, ते विकून मी एक घर घेतलं म्हणले. बरोबर सर्व ठीक आहे का म्हणले. ते पाठीमागं भक्त ऐकत होते काही, ते तर घाबरूनच गेले. म्हणले काय चाललं यांचं, एवढं प्रायव्हेट विषय चाललं यांचं, समजतं ना. मग तेवढी संबंध प्रस्थापित करण्यासाठी आमचं वजन असंच कमी झालं नाही. समजतं ना. हे आम्ही टाईमशीर झोपणार, टाईमशीर खाणार, हे चालत नाहीत. रात्रंदिवस कष्ट करावं लागते. कितीतरी वेळा खाल्ले नाही, ती वेळा झोपले नाही. कधी कधी आम्ही 2-3 वाजता झोपून 3:30ला उठले, 4ला उठले महाराजांची सेवा करताना. तर तुम्हाला एक सांगतो, आज आध्यात्मिक असो भौतिक असो, कष्ट केल्याशिवाय तपस्या केल्याशिवाय भेटत नाही. काय सर्व खाऊन पिऊन झोपून सर्व आमच्या वेळेप्रमाणे व्हायला पाहिजे. तुम्ही परत जन्म घ्या, काही टेन्शन नाही. बहुना जन्मना म्हणते ज्ञान वामर पद्धती, वासुदेव सरमती समात्मा सुजवला. तर एका भक्तांनी ते काहीतरी मराठीमध्ये मन म्हणले, ते घार जरी आकाशात फिरलं हां, त्याचं पिल्लूवरती लक्ष असते की म्हणले प्रभू तुम्ही महाराज एवढे फिरतात, तुमच्यावर एवढं वैयक्तिक लक्ष आहे म्हणले. बरोबर ना. आपण का 100% आज्ञा पालन करू शकत नाही, पण प्रयत्न तर केले पाहिजे. ठीक आहे, आपण 100% यशस्वी होऊ शकत नाही. मग ते जेव्हा प्रसन्न असतील ना, मग तुम्हाला वास्तविक ज्ञान कळते या जगात काय आहे आणि मला काय करायचं आणि कुठं जायचं आहे. नाही तर चाललं आपलं काय करून घेतलं आपण एक गणित मांडून घेतले. सकाळी उठायचं, जप करायचं, कामाला जायचं, परत यायचं, परत थोडं वाचलं तर वाचलं, नाही तर कोण बघणार आहे. ऐकलं तर ऐकलं, झोपायचं. आम्ही एवढं करतो की असं आपण स्वतःला गणित करून ठेवलं ते. हां, मग बरं आपलं जीवन किती उरलेलं आहे. कधी अभ्यास केला, विचारलं मनाला किंवा मी किती दिवसाचा पाहुणे आहे जगामध्ये, विचारलं कधी. टाईमच नाही ना आपल्याकडं, विचार करण्यासाठी टाईमच. मग राहिले किती माहीत नाही, आणि जायचं तर लांब आहे. मग जिथं जायचं त्याचा रस्ता माहीत पाहिजे, ॲड्रेस माहीत पाहिजे. कसं जायचं बाबा, ट्रेनने जायचं का, बसने जायचं का, चालत जायचं पाहिजे का नको. आणि त्यासाठी तीव्र इच्छा लागते. काय लागते, तर ती इच्छा आहे सेवा केल्याने काय होतो, प्रकट होतो.
पुस्तक वाचून होत नाही. ज्ञानी वेगळे आणि भक्त वेगळे. संबंध ज्ञान पाहिजे आपल्याला. कुठलं पाहिजे? कोरडं ज्ञान काय कामाचं नाही आपल्याला. काय काय लोक 4-4 वेळा वाचतात भागवतम, त्यांना भागवतम शब्दाचा अर्थ माहीत नाही. आम्ही 4 वेळ वाचून काढलं. काय वाचून काढलं तू? कळालं काय? करता काय? तर या ठिकाणी महाप्रभूंच्या श्री विग्रहावरती धूळ माखलेले. तुम्ही कल्पना करा आता. नाही, आम्ही रथयात्रेच्या वेळी गेलो एकदा, आम्ही पण इतर वेळी नाही. तर ते सुंदराचल पर्वत आहे काय, आणि इकडचं श्री मंदिर आहे. जगन्नाथजी सासरवाडीत राहतात. सासरवाडीमध्ये रथयात्राचा एक उद्देश आहे. आणि तिथं अधिकार कोणाच चालतो? लक्ष्मीचा. आता किती बी गेलं तर माहेरचं आहे ना. म्हणून भगवंत वाटतं किती दिवस त्यांच्या अंडरमध्ये राहायचं. त्यांच्या ऐकावं लागतं की. एकदा बलदेवजीने काय तर करून ते चांडाच्या घरी जाऊन लक्ष्मी माता प्रसाद घेतले होते ना, ते ना आता मी बघू आता नंतर वेळ असलं तर. बलदेवजींनी तक्रार केली, तुमची पत्नी कुठं बी जाऊन काय बी खायला बसली चांडाळच्या घरी जाऊन. काय नियम आहे, काय जगाला नियम शिकवता तू बायकोच्या अधीन आहे. एवढं चांगलं पट्टी पडवलं. कोणी खायला तयार नाही. मग लक्ष्मीदेवीने असा तडाखा शिकवला त्यांना, उपासच राहिले ते कित्येक वर्ष. ते फार अंतरंग बी भरपूर कारण आहेत आणि बहिरंग पण कारण आहेत त्याच्यामध्ये. अंतरंग कारण काय आहे की लक्ष्मी नेहमी तक्रार करते, तुम्ही आमच्या घरीसुद्धा राहून आम्हाला वेळ देत नाही. आमचा खाता पिता, आमचं बापाचं घर आहे समुद्र देवताचं, आम्हीच तुम्हाला एवढं 56 वेळा भोग लावतो 7 वेळा, आणि आम्हाला तुम्ही वेळ देत नाही. वेळ कुठे येते ना. दिवसा भक्त करते तर रात्री देवता करते. कधी थोडं झोपायला भेटलं झोपलं, नाहीतर चालूच असतं कार्यक्रम. त्यांच्या शृंगार आरतीवर रात्री 12-1 वाजता कधी कधी. त्यांच्या झोपाची पत्ता नाही आणि उठायचा पत्ता नाही. मग अशा वेळी म्हणले लग्न करून चुकलं म्हणलं होय. वेळ तक्रार. आता आपला सर्व माहीत आहे ना, जर स्त्रियांना जर वेळ दिला नाही संपलं तुमचं काम. तुमचं कायमचा वेळ संपलं. कारण का त्यांना एक मनामध्ये असते, सर्व जगाला देतात आम्हाला देत. आमची काय किंमत आहे का नाही? आम्ही सर्व माहेर सोडून आलो आहे, त्यांची पण किंमत केली पाहिजे. तर महाप्रभू आजारी पडतात ना 14 दिवस क्वारंटाईन पण 14 दिवस असते बरोबर. तर त्यामध्ये एक गोष्ट की लक्ष्मीला वेळ देतात, दुसरं कोणाला देतात. का वेळ देतात म्हणे, आत्ता तिकडं जायचं आहे वृंदावनला, महिना हळूहळू खुश केलं पाहिजे ना. आता एकदम थोडंच होतं ते. ट्रिक असतात ते. म्हणून लक्ष्मी म्हणतो, बाई तू आता 14 दिवस तुझ्याकडेच राहतो. कारण का नंतर ना मोठं परमिशन घ्यायचं आहे ना. काय घ्यायचं आहे? परमिशन घ्यायचं त्यावेळेस. आणि एकदा आपले भक्तिवेदांचं हॉस्पिटल आहे ना, तिथले एक डॉक्टरना त्यांनी इच्छा होती खरंच भगवान आजारी पडतात का हो एवढं औषध त्यांना पाचते उगाच काय. लय खतरनाक अवस्थेचं औषध आहे ते, कडू असतं ते, आपण पिऊ शकत नाही. मग त्यांचे एक पंडा होते एकदम जवळचे, ते म्हणलं तुम्हाला बघायचं का म्हणले, तुम्हाला बघायचं त्यांचा ताप बघायचं का म्हणले. मग ते टेथोस्कोप वगैरे घेऊन जातात ना डॉक्टरचे. असा आत लावताना छटका लागला ते ना त्याने. काय लागलं? छटका लागला. भगवंत काय. आणि जगन्नाथजी कलियुगामध्ये ते प्रकट रूपाने येते. इतर परमपूज्य राधाबाई महाराज सांगतात की भगवंत सर्वीकडे आहेत, पण पुरीमध्ये कसे आहेत? प्रकट रूप. मग ते ताप गेलं. आता येणार ना आता नेत्रोत्सवाच्या वेळी परत चेकिंग करायला गेले, एकदम थंड. पहिल्या दिवशी जेव्हा स्नान यात्रा केली, ताप आला ना, तेव्हा ते स्पर्श पण करू शकले नाही भगवंतांना, एवढं ताप होतं. जेव्हा नंतरनं गेले, बघितलं त्याचं स्कोप लावून नॉर्मल आवाज पण येतो म्हणते ना, ठोक्याच ते असतात ना, श्वास घ्या हे घ्या. आणि ते चंदन ते बनवून जमिनीमध्ये पुरतात म्हणे. ते एक औषध असतं, ते एवढं थंड असतं म्हणे. ते वर्षभर जमिनीत असतं म्हणे. ते माठ चंदनाचं पाणी चंदन असतं ना ते. तिकडं सुवर्णरेखा नावाचं एक
विहीर आहे सुवर्ण. तर ते वर्षभर ते पाणी काढत नाही. ते 2-3 दिवस अगोदर स्वच्छ करतात, परत त्यात पाणी येते, परत ते पाणी काढून 1 दिवस अगोदर भोग मंडपमध्ये ठेवतात. 108 कलश आणि त्याची पूजा असते. सर्व नद्या येतात म्हणे, जगातल्या जेवढे बी ब्रह्मांडामध्ये नदी आहेत ना, तर सर्व नदी येतात त्याच्यामध्ये. ते फार मोठी कथा आहे. तर आपलं काय चाललेलं आहे की सेवा करताना बघायचं नाही असं झालं तसं झालं काय होणार आहे. सेवा म्हणजे सेवा, मन लावून करायचं. जे बी तुम्ही झाडू मारा, भांडे घासा, काय बी सेवा असेल, कसं करायचं, मन लावून. तर आता जे जे मोठे मंदिर आहेत ना, तिथं सेवा करण्यासाठी 2-2 महिने लागतात. 2-2, 3-3 महिने तुमचा नंबर यायला. उद्धव प्रभूंची कथा होती ना, त्यांची पत्नी लेट आली बघा, 1-2 दिवसानंतर आली, कारण का त्यांना राजभोग सेवा होती. तर तिथं सेवा नाही, तुम्ही 1 दिवस गेले नाही ना, कट तुमचा पताच कट. तिथं काय सांगत बसायचं नाही. तुमचं जर काय अडचण नसेल जेन्युनली आणि तुम्ही गेलं नाही, कट. तर ते माझी सेवा जाते म्हणून ते माताजी राजभोग सेवा करून 2-3 दिवसानंतर सोलापूरला आले. समजतं का? आणि मुंबईमध्ये 3-3, 4-4 तास प्रवास करून येतात माताजी प्रभूजी सेवा करायला. ते का सोलापूर नाही, इथून किक मारलं की निरलनगरला गेलं, निरलनगर ते विनायक मंदिर असं नाही आहे. तिथं लोकल प्रवास असते. 2-2, 3-3 विरार, बांद्रा, कुठलं नाव असतं त्याचे. किती तास एक सेवा करण्यासाठी 4-6 तास प्रवास करतात. ते जायला 3 तास आणि 3 तास. आणि भविष्यात सोलापूरात असं होणार आहे. चिन्ह दिसतात ना, होणार आहे. आपण राहू किंवा काय होईल. आणि चिखलाने माखलेले प्रभूंचे संपूर्ण शरीर अप्रतिम कसं दिसत होतं म्हणे, आहे त्यापेक्षा सुंदर दिसत होते. अप्रतिम सुंदर दिसत होते. मंदिर स्वच्छ करताना कधी कधी ते अश्रू टाळत होते. नैनम गलदश्रुधारया मदनम गदगद हृदया गेला. अश्रू, त्रास झालेला अश्रू नाही, प्रेमाश्रू. हे काय किरकिरी लावले मला, हे माझं कंबर दुखाले, मला हे सांग, असं नाही, प्रेमाश्रूंच्या धारावात. तर तुम्हाला कधी असा अश्रू आले का आपल्या सेवा करताना? सेवा करताना असा अश्रू आले का? ठीक आहे, आपण महाप्रभू नाही आहे, कारण ते साक्षात राधाराणीचा भाव घेऊन आले, पण कमीत कमी एक आनंद तर पाहिजे. आपण जे सेवा करतो ना, त्यात एक आनंद आला पाहिजे, म्हणजे ती सेवा आहे. नाही तर सेवा नाही, ते काम झालं. ते काय झालं? काम. कुठलंच हो झालं, आनंद आला पाहिजे. आता आज सर्व आपलं तपासून घ्यायचे, BP, शुगर, काय काय आपल्यामध्ये इथं जे आहे ना सध्या टेस्टिंग करायचं आपल्यावर करायचं आहे, दुसऱ्याला कोणाला सांगायची आवश्यकता नाही. काही ठिकाणी तर त्यांनी अगदी आसवानीच धुतली, म्हणजे अश्रूनच धुतली. काय काय ठिकाणी आसव म्हणजे काय? अश्रू. महाप्रभू जेव्हा कीर्तन करायचे ना, जेव्हा ते महाभाव उन्नत रसामध्ये यायचं ना, असं कधी कधी त्यांच्या डोळ्यातून अश्रू यायचे नसे, असं चिळकांडे उडायचे. चिळकांडे उडून 22 फुटापर्यंत जायचे. ते किती फुटापर्यंत? 22 फूट. किती आहे इथून तिथं? 22 फूट. तर तेवढे उभारले सर्वांच्या आंघोळ यायचे. आणि त्याचं पुढचं स्टेप म्हणजे त्वचा फुटून त्यातून रक्त यायचं, रक्तात चिळकांडे. आणि आता ना असं हळूहळू अजून लांब व्हायचे, असं एवढे बारीक व्हायचे नसे, तर फक्त हाडं दिसायचे. हाडं त्याच्यामध्ये काय दिसायचं? हाडं दिसायचे. पाय लांब व्हायचे, हात लांब व्हायचे. तर ते भाव तर ते लय पुढच्या गोष्टी आहेत. ते राधाराणी करू शकते आणि नाही तर महाप्रभू दुसरं कोण करू शकते. जेव्हा मासा म्हणून पकडलं ना त्यांना समुद्रामध्ये, रात्रीच उडी मारलं होतं त्याने, तर त्यावेळी जेव्हा त्यांना काढलं बाहेर, त्यांची अशी अवस्था होती. असं एकदम तो सर्व हाडांना वाळू लागलेले, हे लागलेले. तो जो असतं ना, मच्छवारा म्हणतात ना हिंदीमध्ये, कोळी,
जेव्हा त्यांनी काढलं आणि ते स्पर्श झालं त्याचं, तर त्याला आपोआप कृष्णप्रेम भेटली. कोणाला? त्या कोळीला. मग तो असं रूप बघून ना तो घाबरला, तो हे भूतच आहे म्हणे. काय बरोबर ना, तोंड सर्व फाटलेले. कारण का ते कधी कधी महाप्रभू विरामध्ये ना आपले तोंड आहे ना, आपलं गंभीरा मठ आहे ना, वा तिथं पण झोपायला जास्त जागा नव्हते महाप्रभूंना. एवढी शिकवली माहिती कधी, हे 6-7 फुटाचे महाप्रभू. कधी कधी विरामध्ये ते भिंतीला नाच तोंड घासायचे, असं घातलं की ओठ फुटायचे, हे सर्व फुटून रक्त यायचे, नाकाला लागायचं असं सर्व. म्हणजे कृष्णाच्या विरामध्ये आपण डोकं कधी पडून घेतो, घरात भांडण झालं तर. हो, आता मी डोकं फोडून घेते बघा. काय लोक फोडून घेतात, इच्छा असते तर भगवंत काय करणार. कारण डोकंच नाही ना, डोकं असलं तर डोकं फोडून घेत नाही, ज्यांना डोकंच नाही तर डोकं फोडून घेणार. तर महाप्रभू विरहामध्ये कधी कधी आकाशामध्ये उडून जायचे. गोविंद सर्व दामोदर सर्व तिथं झोपलेले आहेत. महाप्रभू त्या दिवशी गेले समुद्रामध्ये पडले. दुसऱ्या दिवशी स्वरूप दामोदर सर्व जे मंडळी, सार्वभौम भट्टाचार्य, रामानंद राय, सर्व कुठे गेले. तर त्या ठिकाणी समुद्राच्या एका तो व्यक्ती गावात येत होता. हरी बोल हरे कृष्ण. म्हणले याला माहीत आहे म्हणले. त्याला पकडलं. तू कसा काय हरी बोल हरे कृष्ण म्हणत आहे? नाही म्हणे, तिथं समुद्राच्या किनारी एक भूत आहे म्हणे. त्या भूताला माझं स्पर्श झालं, त्यामुळे मला असं झालं म्हणले. ते भूत दाखव म्हणले, कुठे चाल म्हणले. तिथं तरी दाखवले. अरे हे भूत नाही आहे, तुझं भाग्य साक्षात कोण आहे? चैतन्य महाप्रभू राधा कृष्णांचं मिलन होतं आहे म्हणे. त्याची नशा जायचं ना त्याची. तुम्ही हरी बोल अरे एक कान काढलेलं समुद्रामध्ये, मग ते नॉर्मल झालं. त्याला बोलता बी ना, कुठे आहेत दाखवता मला तर दाखव बी ना. ते एक कानाखाली वाजवलं तर नॉर्मल झाल्यानंतर दे चल दाखव म्हणले कुठे आहे असं. जेव्हा महाप्रभू बाबा तुमचं हे किती 6:15 वाजले ना, ते अजून कुठं कशातलं काही नाही आपलं अजून हे. कारण का एकदा तुम्ही घुसले, आज जाणं सोपं आहे, बाहेर येणं अवघड आहे. कारण का ते एकाला असं ते जुळतात ना. जेव्हा सनातन गोस्वामींना त्वचारोग झालता ना, कुष्ठरोग नव्हतं ते रक्त सर्व लागायचे, महाप्रभू आलिंगन करायचे. तर त्याचं वर्णन केलेलं आहे की ज्याप्रमाणे सोन्यावरती लाल रंग जसं शोभतं ना, तसं महाप्रभूंच्या अंगावरती सर्व ते फुलासारखं शोभायचे म्हणे. महाप्रभू म्हणायचे हे माझ्यासाठी फुलं आहेत. सनातन गोस्वामी तुझा आलिंगन करून देवता पण मुक्त होतात म्हणे. कोण मुक्त होतात? 33 कोटी देवता. पण तू एवढं शुद्ध आहे, तू स्वतःला अशुद्ध समजू घेऊ नको. आणि त्या महाप्रभूंनी 2-3 उदाहरण दिलं. अरे म्हणे तुम्ही माझे लेकरं आहे म्हणे, मुलं आहेत म्हणे. जेव्हा आई जेव्हा मुलांचं शूशी काढते ना, प्रेमाने काढते, ते पण कंटाळून काढत नाही. तसं तुम्ही माझ्याचं मुलं, तुम्हाला जरी काय होतं मला काय होत नाही म्हणे. बरोबर आहे ना. तर या ठिकाणी अश्रूंनी तुटले म्हणे. कशाने? अश्रू. तदनंतर भोग मंदिरात स्वच्छता झाली, प्रांगण स्वच्छता केले, क्रमाक्रमाने सर्व निवासस्थाने स्वच्छ केले. नंतर प्रभूंनी तृण म्हणजे काय? गवत, धूळ, वाळूचे कण एकत्रित गोळा केले आणि आपल्या बहिर्वस्त्रात भरून बाहेर फेकून दिले. बहिर्वस्त्र म्हणजे समजतं का? उपरण असतं ना, तसं बांधलेलं असतं संन्याशांना. ते उत्तरिया तेजात बांधून बाहेर काय म्हणे? तृण, गवत, धूळ, वाळूचे कण हे सर्व एकत्रित करून आपल्या या वस्त्रामध्ये, हो प्रभूजी आम्हाला कापड द्या, हे काय नाही, जे आहे तेच. आपल्याला कापडाला असं डाग लागलं चालत नाही. आपल्याला डाग लागलेलं आहे मोठं, जन्म मृत्यू जरा विद्येचं, ते डाग चालते करोडो वर्ष. पण भांड्याचा एक डाग लागू नये. आता कोळशाच्या खाणीमध्ये तुम्ही कामाला गेले, कोळशाच्या खाणी कामाला डाग लागणारच की. तर हे भौतिक जे कोळशाचं खाण आहे, इथं तुम्हाला जन्म मृत्यू जरा विधी आहेच आहे, इथून सुटका. आणि ज्यांना नको आहे ते दामात जायचं आहे. ज्यांना दामात जायचं आहे त्यांना काय केलं पाहिजे? सेवा केली पाहिजे, साधना केली पाहिजे. नाही असं नाहीच. बघा इथं किती सेवा करत भक्त, सर्व भक्त
श्री चैतन्य महाप्रभूंचे अनुसरण करीत तरुण धूळ बा पहिलं लीडर केल्यामुळं सर्व कालचं करत तरुण आणि धूळ एकत्रित करून मोठ्या आनंदाने आपापल्या वस्त्रात परत इथं फक्त त्यांना जाडू आणि काय दिले घागरं दिले, परत वस्त्र बिस्त्र काय दिले नाही त्यांना, आपापल्या वस्त्रात बांधून बाहेर फेकू लागले. प्रभू म्हणाले, तुम्ही किती तरुण किती धूळ एकत्रित केली आहेत ते पाहून तुम्ही किती परिश्रम घेतले आहेत आणि मंदिराची किती सुंदर रीतीने स्वच्छता केली हे मी जाणू शकतो. का थूक पॉलिश कर म्हणतात ना, थूक पॉलिश केले, खरंच केले. सर्वात जास्त कचरा कोणाचा गोळा झालेला होता? महाप्रभूंचा. गवत धूळ. तर त्या धुळीचं पण वर्णन केलेले आहे की पहिलं स्थूल म्हणजे जे मोठे मोठे धूळ आहेत ना जे दिसते ते काढलेत पहिला, नंतर ना जे सूक्ष्म आहे ते काढलेत. तर आपला त्याचं वर्णन केलेलं आहे शास्त्र याच्यामध्ये. पहिला आपण स्थूल शरीराची स्वच्छता केली पाहिजे. कशाची? स्थूल शरीराची. नंतर ना सूक्ष्म शरीर मन बुद्धी अहंकार त्याची स्वच्छ. याचं मी शिकवण आहे. वरून साप आहे आणि आत कचरा भरलेले, काय कामाचं आहे ते? जोपर्यंत तुमचं चित्त शुद्धी होत नाही ना तोपर्यंत निरापराध भजन करू शकत नाही आपण, बरोबर ना? चित्तशुद्धी कशी होणार? चित्तशुद्धी हां, सेवा साधना जप श्रवण. सर्व भक्तांनी जितकी धूळ एकत्र केली होती त्याहून श्री चैतन्य महाप्रभूंची एकत्रित केलेल्या धुळीचा ढीग मोठा होता. लीडर काय सर्वात जास्त सेवा कोण केली? दाखवून दिला त्यांना. नुसता तोंडी बोलून हो नसते. म्हणून महाप्रभू आले, होता ना, करून दाखवलं त्यांनी. आणि कसं शरणागती घेतलं पाहिजे, कसं शुद्ध भक्ती केलं पाहिजे, कसं विरामध्ये राहिलं पाहिजे हे दाखवून दिलं. तुम्ही कधी शास्त्रच ऐकले का की त्वचा फाडून त्याच्यामध्ये रक्त आलेले आहे? हां, रक्ताचं चिळकांडी उरवायचं कधी कधी, रक्ताच्या चिळकांड्या, आणि एवढं लांब हात झाले, एवढं पाय झाले, एवढे व्हायचे आता. असं कधी ऐकलं का प्रेम कधी? तर त्या अवस्थेमध्ये हे शरीर काम करत नाही, भौतिक शरीर काम करत नाही. जसं गोवर्धन महाराज आहेत ना मायापूरमध्ये, काय त्यांच्या शिष्यांना एकदम जवळचे ते जगन्नाथची कथा सांगतात ना, ते महाभावमध्ये गेले. ते कधी शरीर सुटलं शिष्यानं कळलं नाही, कोणा कळलं नाही. कारण ते जे स्तर आहे ना हे शरीर धारण करू शकत नाही. हे जे पंचभौतिक शरीर आहे ना ते धारण करू शकत नाही, त्याला आध्यात्मिक शरीर पाहिजे. मग ती अवस्था प्राप्त करायला किती जन्म लागतील आपले, विचार करा तुम्ही. आणि सांगितलं प्रभाजीने आपण तुला या जन्म दामायचं तुम्हाला, प्रभाजी म्हणले ना, तर परत मोजत बसा नाही. मग या जन्मामध्ये उरलेल्या आयुष्यामध्ये आपण तिथंपर्यंत जाणार का? असं आपण आता जे करत आहे आपण त्या स्थितीमध्ये तशा स्थितीने केलं तर जाणार का आपण? काय काय लोकांना काय वाटतं माहिती का, दीक्षा घेतली आम्ही, ते गोलकच्या पलीकडे गेले, ते कृष्णाला बी सोडून दिले, गोलकधामला बी सोडून त्याच्या पलीकडे गेले. ते त्यांचं नवीन धाम आहे आता, नवीन नवदीप करता काय तर त्याचं नाव द्यायला पाहिजे आता. म्हणजे किती भंपकपणा आहे. आणि अशी दीक्षा होत नसते. ते जरी तुम्ही दीक्षा घेतली ना ते दीक्षा नाही, ते दीक्षा नाही. मंदिर बंद, ते काय करतात ते त्यांना माहीत आहे. कधीतरी अमावस्याला पौर्णिमा जन्माष्टमीला चुकून आले, ते बी चुकून, आपलं भाग्य समजून घ्यायचं. काय दीक्षा, कशाला दीक्षा घ्यायची? त्यांना वाटलं एकदा दीक्षा घेतली, आमचे पाप महाराज घेतले, आम्ही रिकामा झालो. काय झालं? मूर्खपण आहे ते, निवड. काय मूर्खांचा बाजार आहे. आणि त्यांचा बाजार कुठं भरतं माहिती आहे का? गोलकच्या पलीकडे, राधाकृष्णांच्या जी पुढे गेलेले. धन्य बाबा, धन्य झालो आता, याची संदेह नाही. राहिले नामप्रीत तुझे. तुकाराम महाराज म्हणतात, हे भगवंतांना बाकीच्या लोकांना नामामध्ये प्रीती येण्यासाठी खटाटोप करावं लागते, प्रयत्न करावा लागतो ना. पण माझं आता तुमच्या नामामध्ये रुची लागलेलं आले. आता राहिले प्रीत नाम तुझे, तुझ्या नामामध्ये प्रीती लागलेले आहे. त्यामुळे आता आमचं जीवन काय झालं म्हणे, धन्य झालो, याचा संदेह नाही. आता याच्यामध्ये काय संशय, ज्या दिवशी आपल्या नामामध्ये रुची लागेल समजा आपलं जीवन काय झालेलं आहे, धन्य झालेलं आहे. पण अजून आपली ती स्थिती आलेली नाही. म्हणजे जन्म घ्यायची शक्यता आहे, दाट शक्यता नाकारता येत नाही. मग आपण कधी गंभीर होणार? का मेल्यावर होणार आपण उठून? आता मला परत
आता मी थोडं चान्स द्या मला थोडं आता, मला तेव्हा कळलं नव्हतं आता, अजामीसारखे जरा 12 वर्ष वाढून द्या. आणि जे 50च्या पुढचे आहेत, 50पासून पुढचे, त्यांचं बोनस आयुष्य आहे. आयुष्य कसं आहे? बोनस. मी परवा ते काय तर झालं आहे ते तिला त्रास देत होतं, डॉक्टरकडे गेलो, तिथं काय तर म्हणलं असं असं कसं होतं, ते म्हणले होतं, म्हणलं वयाच्या एजाने होतं, तिथं लक्ष द्यायचं नाही म्हणलं, ते डॉक्टर सांगायला मला. मी म्हणलं बरं झालं म्हणलं तुम्ही सांगितलं, मला सांगितलं पाहिजे ना. वय झालं की तुमचा कार्यक्रम संपत आला समजून घ्यायचं. राहिलेलं मोजायचे फक्त. हे त्रास झाला, मला म्हणले प्रभू तुमचं एवढं बोट सुजलं, तर अरे म्हणलं हे बोट सुजले, तिथे जन्म मृत्यू जरावधी सुजू लागले की त्याचा कोणी हिशोब करणार. आता मी बोट सुजाबाजू सेवा थांबू का, माझं साथ नाही केलं पाहिजे. मी त्या भक्ताला सांगितलं की जेव्हा देश स्वतंत्र झालं तर सर्व राज्याने एकत्र करण्यासाठी फार मोठं ते कार्य होतं. ते सरदार वल्लभभाई पटेल होते म्हणून वाचलो आपण. त्यांना इथं गाठ झालं, तर गाठ बेंडसारखं, त्यांनी सळे गरम करून ना ते फोडलं ते स्वतः. म्हणजे मला अडचण माझ्या सेवा करताना मला अडचण येते म्हणून त्यांनी गरम स्वतःचं लोखंड गरम करून त्यांनी ते फोडलं. त्यांनी म्हणलं तेवढं तर नाही ना, म्हणलं मी डॉक्टरकडे जाऊन ते फक्त मलम लावलं म्हणते, त्यांनी गोळ्या दिल्या आणि मलम दिली. आता म्हणजे 1-2 दिवस झोप झाली नाही मला याच्यामुळं. ठीक आहे, नाही झालं तर नाही झालं, ते पण सवय पाहिजे ना, आपलं सर्व सवय पाहिजे. आता भगवंत जेव्हा पाठवते तेव्हा आपण डॉक्टरकडे जाणार ना, आपला काय त्याच्यामध्ये. तुमची लाख इच्छा असते पण जाऊ शकत नाही तुम्ही. त्यांना होता 2-3 दिवस याला त्रास झाला पाहिजे म्हणजे कळतं याला, म्हणजे धामात जायचं इथं राहायचं आहे. नंतरच त्यांनी पाठवून दिलं, बाबा जा आता तुझं झाली परीक्षा, तेव्हा जाणार ना आपण डॉक्टरकडं. 2-3 दिवस काय जाऊ शकलो नाही मी, जाऊ देत, त्यांची इच्छा असे असल्यास जाऊ शकत. तरी आता साक्षात्कार करा. आता मी सांगितलं सकाळ फोनवरती यांना, त्यांनी तुम्हाला सांगितलं ना, येणारा काळ फार भयानक आहे. राशन पाणी घरात स्टॉक ठेवा, काय होईल. आणि 25 तारखेपासून सर्व ग्रह फिरणार आहेत परत. या 25 तारखेपासून आषाढी वारी झाली, आपली वारी चालू होणार आहे. नाही चला तुम्ही आता बघा आता तुम्ही. आणि ऑगस्टमध्ये 2 ग्रहण आहेत एकाच महिन्यामध्ये, सूर्यग्रहण चंद्रग्रहण परत आहे. ते सर्व विनाशाचं सध्या काळ आहे. तुमचे हेवे दावे काय असतील ना मनामध्ये, आता पाऊस पडला ना, त्या पाण्यात सोडून द्या. आता झालं ना, पाणी कुठं असलं ना, ते हे असा बोलला त्याने तसा बोलला, सर्वांनी एकत्र राहावा. काही जर संकट आलं कोणावरती तर एकमेकांना मदत करा. आता येणारा काळ कोणाला माफ करणार नाही. ते प्रकृती एकदा फिरली, ते गहू जातात ना, गहू दळताना किडे पण दळ जातात. किड्यानं दळायचं नसते नाही, आम्ही बघताय, आम्ही ठीक आहे, काही सांगता येत नाही. काय सांगताय तुम्हाला काय घाबरत नाही मी, पण मानसिक तयारी ठेवा. पुढे महागाई वाढणार आहे, पाऊस कमी येणार आहे, खायला जरी भेटलं तरी, प्यायला जरी पाणी भेटलं तरी मुश्किल होणार आहे भविष्य. गोविंद भक्त सांगत होते की कदाचित जे आपले अणुऊर्जा असतात ना, अणुऊर्जा असते, लाईट होतं ना, त्याला काय काय झालं, कोणी बॉम्ब टाकलं, 2 वर्ष तुम्हाला बिना लाईटचं राहायची सवय करावं लागेल. लाईट नसताना राहायची. कूलर लावलं, आता गिझर लावलं, सर्व बाहेर येणार. ते कूलर गिझर सर्व बाहेर येणार. आम्हाला थोडी सवय, 1 महिने राहत होतो आम्ही बिना लाईटचं. जरा पूर येऊन गेले ना, साप विंचू किडे सर्व मंदिरच्या आजूबाजूला चिखल, तर आम्हाला भगवंताने पहिलं ट्रेनिंग करून दिलं आम्हाला. चिखलात कसं चालायचं ना, तिथे बी टॅक्ट असते. कोणाला येत नाही, धडाधड पडायचे लोक. हां, फरशीवर चिखल असलं कसं चाललं पाहिजे आणि जमिनीवर चिखल कसं चाललं पाहिजे, त्याचे बी टॅक्ट असते. ज्यांना माहीत नाही धाड पडायचे ते. तेव्हा तुम्ही का पडत नाही? आम्ही पहिला पडलं म्हणून आता पडत नाही म्हणून. आम्ही पण पडलो पहिला. अरे आणि भगवंत ज्यांना शुद्ध करायचं ना, त्यांना सर्व ट्रेनिंग देतात. ते त्यांचं जर फाईल आपलं आहे, त्यांच्याकडे गेलं, तुमचं ऑपरेशन होणारच आहे. तुम्ही किती वरडा काय बी करा, भूल देऊन का करणार ते, कारण बिना ऑपरेशन जाता येत नाही ना वरती. शुद्ध झाल्याशी जात आहेत. तर आता बघा, आता हळूहळू आता सांगायचं आमचं कर्तव्य आहे. अजून 5 मिनिट राहिलेलं आहे.
आम्ही सांगून जाणार. करणार कोण? आवाज येतो ना? मात्र आवाज येतो. तर विषय गंभीर आहे. सर्व सूक्ष्म धूळ तृण, बघा, सर्व सूक्ष्म धूळ तृण वाळूचे कण मोठे सर्व चांगल्या रीतीने दूर करून भगवंतांचे अंतपुर स्वच्छ करा अशी महाप्रभूंनी सर्वांना आज्ञा दिली. तर जिथं भगवंत विग्रह असतात ना तिथे ते चैतन्य महाप्रभू सर्व भक्तांना घेऊन मंदिर दुसऱ्या वेळी पुन्हा स्वच्छ केले. पहिला एक राऊंड, एक हात मग सेकंड हँड, असं पेंट येतो ना, पेंट पहिला हात असतं दुसरा हात असतं. तर पहिल्या हातामध्ये कुठं तर चिखल वगैरे काय राहू शकते, धूळ वगैरे. म्हणून श्री चैतन्य महाप्रभूंनी सर्व भक्तांना घेऊन मंदिर दुसऱ्या वेळी पुन्हा स्वच्छ केले. भक्तांचे ते कार्य पाहून चैतन्य महाप्रभू अतिशय संतुष्ट झाले. अशी सेवा केली पाहिजे आपण, की वैष्णव अधिकारी गुरु काय व्हायला पाहिजे? संतुष्ट. तेव्हाच तुमचं सेवा काय होतं आहे? यशस्वी. तुम्ही घाबरू नका, आपल्या भरपूर सेवा आहेत. हां, पण कोणी पाठीमागे एकदा युद्धाला निघालं ना, युद्ध जिंकून तर यायचं, पाठीमागे फिरायचं, युद्धेच अपलाय. पक्ष दिन दुःखी लोक प्रभूर अदर्शने, दर्शन करिया लोक सुख पाहिलं म्हणे. 15 दिवसापासून भगवान जगन्नाथांच्या श्रीविग्रहांचे दर्शन न झाल्यामुळे प्रत्येकजण दुःखी होता. आपलं मंदिरकडे यायची कोणाची हिंमत नसते. मला आमच्या घरामध्ये यायची असं वाटतं का आपल्याला? आपण किती दिवस मंदिरात गेलो नाही, भगवंतांना बघितलं नाही, ते आपल्याला बघितलं नाही. कसं तुमचा संबंध होणार हो? संबंध बस प्रस्थापित झाले नाही, कसं होणार? मी एकदा आमच्या घरच्यांना म्हणलं, आम्ही विद्वान आहे पण ते भक्त आहेत. आम्ही विद्वान म्हणजे एवढं मोठं नाही, ज्ञान आहे आम्हाला. एक दिवस असंच काय भरपूर पाऊस पडत होता, असं काहीतरी काय तर झालं. तर म्हणलं नंतर जा, म्हणलं दर्शनाला किंवा उद्या जा. काय म्हणजे भगवंत माझी वाट बघतात म्हणलं. मी जर गेले नाही तर ना, ते माझी वाट बघतात म्हणले. ते शास्त्र, ते प्रेम आहे. काय ते प्रेम आहे. किती शिव्या म्हणजे किती पाऊस येऊ द्या, भिजून येणार, छत्री घेऊन जाणार नाही. ते त्यांचं महत्त्वाचं आहे. त्यांना ना रेनकोट नको असते, छत्री नको असते. कारण मुकुंद त्याचे खेळ. एक सांगायचा उद्देश आहे की आपण किती प्रवचनं दिली, किती केलं, संबंध प्रस्थापित. काय म्हणले ते? भगवंत माझी वाट बघतात म्हणले. मी जर गेले नाही, रोज येणारी बाई का आले नाही. हे प्रेम संबंध. मी काय बोललो नाही. त्यांना पण ते दुखतंय, हे दुखते, ते दुखता म्हणतं करते सर्वजण. सर्व दुखत असतं. तर जोपर्यंत भगवंतासून संबंध प्रस्थापित होत नाही ना, ते काय उपयोगाचं? आम्ही असं अगदी सोलापूरला आलतो, भगवंतांना जगन्नाथजीने एवढंच आमच्याकडे ड्रेसिंग नाही बघितलं असं. आम्ही इकडं सोलापूरला आलो काहीतरी कामाला. भगवंत रात्री स्वप्नात आले, तुम्ही चांगलं खाऊन पिऊन गेले, आम्हाला उपाशी ठेवले म्हणले. काय ठेवले? 2-3 दिवस थांबणार होतो आम्ही. एक दिवस काम गुंडाळून परत गेलो आम्ही. आणि जेव्हा पण आता आम्ही बाहेर जातो ना, जगन्नाथच्या कोणाच्या भक्तांच्या घरी जातो मी, नाहीतर त्यांना काहीतरी ड्रायफ्रूट्स म्हणा काहीतरी. कारण का तुम्ही एकदा त्यांना लळा लावला ना, समजतं मराठीमध्ये लळा लावला तुम्ही त्यांना, ते सोडत नाहीत. तुम्ही जरी सोडून गेले पण ते तुम्हाला सोडत नाहीत. तुम्ही एकदा त्यांना प्रेमाने सेवा चालू केली आणि त्यांना जर आवडलं, ते एकतर प्रेमाने करून घेणार, तर लाद घालून करून घेणार ते. पण ते सोडणार नाही तुम्हाला. तर अशा जेव्हा अनुभव येतात ना आपल्या जीवनामध्ये, अजून संबंध काय होते? प्रस्थापित होतो. तर तिथं भगवंत आहे म्हणून तुमची चेतना नाही, तर कसं होणार भक्ती? सांगा मला, कसं होणार तुम्ही? म्हणून तुम्हाला काय प्रॅक्टिकल उदाहरण सांगत आहे. आता उदाहरण आपल्यापासून चालू केलं पाहिजे ना. चॅरिटी बिगन ॲट होम म्हणतात ना. आता कधी कधी रविवारी माताजी घरी प्रसाद घेत नाही, मी घेत असतो. कधी कधी समजा मीटिंग असले तर ना, विशेष करून रविवारी खिचडी असते,
सकाळी मला चालते ते. तर त्यांच्या भावना असते की तुम्ही तिथं खाणार, मी तर शक्यतो तिथं मंदिरात खात नाही सकाळी. जरी आम्ही दोघं मंदिरात जरी प्रसाद घेतलं तर ते जगन्नाथजीनं भोग दाखवणार, ते काहीतरी बनवून भोग दाखवून कोणतं भक्ताला तर देणार, घरी तर ठेवणार. तर तिथे दोन माताजी आहेत आपले, व्रजोहिनी माता, मदनप्रिया माताजी. मग त्यांनी वाट बघतात माताजी काय प्रसाद आणले का नाही. तर चेतनेमध्ये राहून सेवा करा की भगवंत आपले काय कोणी तर आहेत, ते वाट बघत आहेत, आपला त्यांचा संबंध आहे, त्यांच्याप्रती आपलं कर्तव्य आहे. नाहीतर ते लाकडाचेच आहेत, ते नाहीतर फोटोमध्ये ते कागदाचे आहेत, नाहीतर दगडाचे आहेत. मग आपलं कधी संबंध प्रस्थापित होणार, कधी त्यांच्याशी तुमची भावना जुळणार, कधी तुमचा गुरुशी तुमचं जुळणार, कसं होणार हो. आपल्याला वाटतं की मी जे करत आहे लय मोठं पराक्रम करत आहे, असं कोणी करत नाही, मीच करू लागला, असं आपली भावना आहे ना. कसं होणार. नेत्रोत्सवाच्या वेळी भगवान जगन्नाथ दर्शन करून सर्व भक्त मनातून अतिशय सुखी झाले. दुसऱ्या दिवशी भगवान जगन्नाथांचा प्रसिद्ध नेत्रोत्सव साजरा झाला. हा महोत्सव भक्तांना प्राणासमान प्रिय होता म्हणे. एवढे दिवस बघितले नाही. युगा इतम निमिषेन शून्या इतम जगत सर्व गोविंद. आपल्याला आपलं नाही ते, आपलं असं वाटतं का, नाही वाटत. मग कुठे आहे आपण. रथयात्रा उत्सवाच्या 15 दिवस अगोदर स्नान यात्रा होते. नंतर स्नान घातलेल्या भगवान जगन्नाथाच्या विग्रहांचा नूतन रंग द्यावायचा असतो, ज्याला अंगराग असे म्हणतात. काय म्हणतात, अंगराग. नवयवनादीच्या दिवशी प्रभात समयी सकाळी मी आज एक दोघांना विचारलं, ते नेसरोत्सव सकाळी असतात संध्याकाळी असतात म्हणले. आम्हाला माहीत नाही म्हणले, प्रामाणिकपणे. बरोबर. मग वाचल्यानंतर कळतं. मला पण माहीत नव्हतं खरं समजा. आपण कधी सीझन जास्त येत नाही ना, आपण इकडे जास्त येत नाही ना आपण, कारण तेच संपलेले भागवत. तर काय म्हणे, नवयवनादीच्या दिवशी प्रभात समयी सकाळी उत्साहाने साजरा करण्यात आला नेत्रोत्सव भगवत भक्तासाठी प्राणासमान प्रिय असतो म्हणे. कशासाठी असं नाही, सर्वांना स्वतःचं प्राण प्रिय आहे का नाही, तसं भाव पाहिजे. या प्रसंगी महाप्रभूंनी सर्व भक्तांना समवेत घेतले आणि ते मोठ्या आनंदाने भगवान जगन्नाथांच्या दर्शनाला गेले. आता लवकर लवकर पाठवू आपण महाप्रभूंना, म्हणजे आपण सुटतो. बरोबर. महाप्रभू दर्शन घेतलं की आपला संपला विषय. भगवान जगन्नाथांचे दर्शन करण्याकरता श्री चैतन्य महाप्रभू निघाले होते. तेव्हा काशीश्वर लोकसमुद्र दूर करीत पुढे जात होते आणि संन्यासाचे जलपात्र सोबत घेऊन गोविंद शेवटी चालत होता. कमंडलू. चैतन्य महाप्रभू मंदिराकडे निघाले असताना परमानंदपुरी ब्रह्मानंद भारती त्यांच्या पुढे चालत होते आणि स्वरूप दामोदर तथा अद्वैत आचार्य त्यांच्या दोन्ही बाजूनी सिक्युरिटी पाहिजे ना, नाहीतर कोणी अंगावर पडेल, काय करेल, काय सांगतं. त्यांच्या मागोमा सर्व अतिशय उत्कंठतेने भगवान जगन्नाथाच्या मंदिरात दर्शनासाठी गेले. भगवान जगन्नाथाच्या दर्शनाच्या लोभाने, कोणाच्या लोभाने, आपला लोभ काय असतो आपण बघून घ्या. आता मी सांगत नाही, आता घरी जायचं असते, प्रसाद भेटतं का नाही असते. आणि ज्यांना प्रसाद भेटत नाही त्यांनी नाराज व्हायची आवश्यकता नाही. चांगलं आहे, काय वाईट आहे नाही ना, चांगलंच आहे. एक दिवस खाल्ल्यानंतर काय होतं. बाकीच्या लोकांना घेतले ना, बाकीचे लोक रोज प्रसाद घेत नाहीत ते, म्हणून ती चेतना ठेवायची नाही. प्रसाद भेटले नाही, आम्ही एवढी सेवा केली, तुम्हाला सेवा करू दिले, तुमचे भाग्य आहे. बरोबर. दर्शनाच्या लोभाने त्या सर्वांनी नियमांचे उल्लंघन केले आणि ते सर्व भगवंताचे मुखकमळ पाहण्याकरिता भोग मंडपात शिरले. भोग मंडपमध्ये जायचं नसते, म्हणून महाप्रभूंनी नियम बनवलं की लांबूनच बघायचं. जिथं भगवंताला भोग जाते तिथं तुम्ही गेलं तर सर्व तुमचं चरणामृत घेणार का भगवंत. पण एक दिवस सुट्टी आहे, तेवढी तुमची तीव्रता पाहिजे, मग नियम मोडला तर चालतंय. जसं सांगितलं गोपीना
भगवंतांना डोकं दुखत ते ताप आलेले, तुम्ही चरणाशी धुऊ द्या, घेऊन जा म्हणले, पोतं भरून घेऊन जा म्हणले. किती गोपी आहेत माहिती आहे का? 1,00,000 करोड गोपी आहेत. किती? आणि 30,00,000 करोड गोप आहेत. ठीक आहे, असं ते गणित. पोता भरून घेऊन जा म्हणले, सर्वांचे घेऊन जा म्हणले, हे दोघांचे नको म्हणले. ते हे नारद मुनी म्हणले, भाई पोरीनं म्हणले, मराठीमध्ये असते, हे मुलींना तुम्ही सर्व नरकात जाणार, नरकात जाऊ पडून राहू, आमचं काय तर होऊ द्या, पण आमचा श्यामसुंदरला त्रास होऊ नये. आम्ही नरकात गेलं तरी असतेच चेतना. मग त्यावेळी तो नियम म्हणू शकता, शिवजी दिले नाही, ब्रह्माजी दिले नाही, लक्ष्मी दिले नाही, कोणीच दिले नाही. कारण सर्वांना भीती आहे ना, यांना समर्पण आहे ते. श्रीमूर्तींच्या उपासनेत पाळायचे अनेक नियम आहेत. उदाहरणार्थ जेथे भगवान जगन्नाथांचा भोग अर्पण करण्यात येते तेथे कुणालाही प्रवेश दिला जात नाही. मात्र येथे 15 दिवस भगवत दर्शन झाले नसल्यामुळे दर्शनासाठी अतिशय उत्कंठित झालेल्या भक्तांनी अशा नियमांचे उल्लंघन करून भोग मंडपात प्रवेश केला. श्री चैतन्य महाप्रभू भगवत दर्शनासाठी तुषार झाले होते. त्यांचे नयनरूपी काय ब्रह्मयुगल जगन्नाथ श्रीकृष्णांच्या नयनकमलाचा मकरंद पान करू लागले. आता हे सांगायला, श्री चैतन्य महाप्रभू भगवत दर्शनासाठी तुषार्त झाले. त्यांचे नयनरूपी हे डोळे आहेत ना, डोळे, याला भ्रमराची उपमा दिली. कशाची? भ्रमर असतं ना कमळाचं, किंवा ते पान करताना ते भ्रमरयुगल जगन्नाथ श्रीकृष्णांच्या कमलनयनांचा मकरंद, समजतं का? असं असतं ना, मधमाशा मकरंद गोळा करतात ना, ते फुलातलं मकरंद असतं ना, तसं भ्रमर फुलावरती बसून त्याचं मकरंद काढतं आहे. तर तसं महाप्रभू मकरंद रस पान करत आहेत. डोळ्यांचा मकरंद रस काय करतायत? जसं जगन्नाथजींचे डोळे आहेत ना, ते कमळाप्रमाणे, आणि त्या कमळामध्ये मकरंद आहे. त्या मकरंदाचा आस्वादन करत आहेत कोण? चैतन्य महाप्रभू. तेच आहेत, तेच इथं आहेत. पण भावना एक राधाराणीची भावना आहे आणि एक कृष्णाची. राधा विग्रह कृष्ण आणि चैतन्य विग्रह कृष्ण विग्रह. तर हे चैतन्य चरितामृत एका तासामध्ये होणार नाही. ठीक आहे. तर हे भागवतमचा 7वा स्कंद आहे, 14वा अध्याय आणि श्लोक संख्या 41 आहे. तर भगवंत सांगत आहे, हे राजन, सर्व मनुष्यामध्ये गुणसंपन्न ब्राह्मणास या जगामध्ये सर्वोत्तम मानण्यात येते. कारण तो समाधान, तपस्या, ब्राह्मण कसं असलं पाहिजे म्हणे? समाधान, तपस्या, वेदाध्ययन या गुणांच्या आधाराने साक्षात भगवंताचे प्रतिरूप असतो. भगवंताचा दुसरं रूप आहे कोण? ब्राह्मण. भगवंत परमश्रेष्ठ पुरुष आहेत हे आपण वेदाद्वारे जाणू शकतो. प्रत्येक जीव म्हणजे व्यक्तिगत पुरुष आहे आणि भगवान श्रीकृष्ण परमपुरुष आहेत. वेदांचे आणि सर्व दिव्य विषयांचे पूर्ण ज्ञान असणारा ब्राह्मण हा भगवंताचा प्रतिनिधी असतो. म्हणून मनुष्याने अशा ब्राह्मणांचे अथवा वैष्णवांचे पूजन करावे. काय करावे? वैष्णव हा ब्राह्मणापेक्षा श्रेष्ठ असतो. वैष्णव कसं असतं म्हणे? आपला त्यांची सेवा करायची आहे. त्यांनी प्रसाद घेऊन गेल्यानंतर जे काही उच्चिष्ट आहे, बरोबर ना? तर हे सेवा देवजांना पण भेटणार नाही, लक्ष्मी पण भेटणार नाही. कोणाला? लक्ष्मीला ब्रह्माजी पण भेटणार नाही. वैष्णव हा ब्राह्मणापेक्षा श्रेष्ठ असतो. कारण आपण म्हणजे जड पदार्थ नसून ब्रह्म आहोत हे ब्राह्मण जाणतो, तर वैष्णव जाणतो की आपण केवळ ब्रह्म नसून परब्रह्म भगवंताचे शाश्वत दासही आहोत. तर 43 श्लोकास 42मध्ये फासून द्या. हे युधिष्ठिर महाराज, अखिल विश्वाचा आत्मा असणारे भगवान कृष्ण सर्व ब्राह्मणांचे आणि विशेषत्वाने संपूर्ण जगामध्ये भगवत यशाचा प्रचार करण्यात रमलेल्या ब्राह्मणांचे पूजन करतात. कोण करतात पूजन? भगवंत स्वतः करतात. जे प्रचारक आहेत, वैष्णव आहेत, त्यांची पूजा कोण करतात?
मग आपण केलं पाहिजे की नाही केलं पाहिजे? भगवंतांना काय काम आहे? भगवंत करता येतो, आम्ही थोडं भगवंत आहे. विशेषत्वाने संपूर्ण जगामध्ये भगवत यशाचा प्रचार करण्यात रमलेल्या ब्राह्मणांचे पूजन करतात. असे ब्राह्मण प्रचारक कार्यासाठी भ्रमण करताना आपल्या चरणधुलीने त्रैलोक्यास पावन करतात. काय पावन करतात म्हणजे वैष्णव? तिन्ही लोकांना पावन करतात. आणि म्हणून ते साक्षात कृष्णासाठीही पूजनीय आहेत. निष्कर्ष असा की भगवंताच्या यशाचा प्रचार करणाऱ्या ब्राह्मणांचे आणि वैष्णवांचे सर्व धार्मिकांनी, दार्शनिकांनी, जनसमुदायांनी त्यांचे पूजन केले पाहिजे. ठीक आहे. तर आपल्याला जर पूजेला वेळ नसेल, आपण त्यांची सेवा तर करू. काय करू? सेवा. सेवा करताना थोडा त्रास झाला तरी चालेल, काय हरकत नाही. बरं, सेवा जर नाही केली तर त्रास होणार नाही का शरीराला? जास्त होणार उलटं. समजा एखाद्याला चालायला त्रास होतो ना, त्याने चाललाच नाही तर त्याने तसं चालू शकत नाही. ते त्रास होते, चालते तरी चालू शकतो. बरोबर ना? चला, धन्यवाद. नाही, शमोदमा तपासोच्चम शांतीर आर्जमेवच ज्ञान विज्ञान आस्तिकम ब्रह्मकर्म स्वभाव. ज्याच्यामध्ये 9 गुण आहेत तो ब्राह्मण. तो इसकामधला असो की बाहेरचा असो. वैष्णव ब्राह्मणापेक्षा श्रेष्ठ असतो. हे सांगितलं ना, आता वाचलं ना. ब्रह्म जानाती ती ब्राह्मण, परब्रह्म जानाती वैष्णव. काय केलं? ब्राह्मण म्हणजे फक्त ब्रह्मज्योतीपर्यंत त्यांची झेप असते, परमात्मापर्यंत त्यांची झेप असते. पण वैष्णव त्याच्या पुढचं आहे ना. ब्रह्मेती परमात्मेती भगवान येते ना. तर वैष्णव हा ब्राह्मण असतोच. त्याला वेगळ्या काय कॅटेगरीमध्ये करायची आवश्यकता नाही. ब्राह्मण वैष्णव असतो याची गॅरंटी नाही आहे, पण वैष्णव ब्राह्मण असतोच. वैष्णव सर्व नियम पालन करते ना. आता आपले काही बाहेरचे ब्राह्मण आहेत, समजा तिने कोणी तांबाखू खाणार, कोणी गुटखा खाणार, कोणी चहा पिणार आहेत ना, आहेत का नाही? आणि ज्यांचा जन्म ब्राह्मण कुळात झालेले तर त्यांना जास्त सोय असते. पण ते जर ते ब्राह्मणाचा नियम पालन करत नसेल, त्यांना ब्रह्मबंधू म्हणतात, द्विज म्हणतात त्याला, द्विज ब्रह्मबंधू म्हणतात. तरीसुद्धा त्यांचा अनादर केला नाही पाहिजे म्हणे. तरीसुद्धा होता का? तर 3ऱ्या स्कंदामध्ये 32 का 33 अध्यायामध्ये एक श्लोक आहे. त्या तात्पर्य सांगता प्रभुपाजी, मग भक्तांनी ब्राह्मण दीक्षा कशाला घ्यायचे? मग श्रेष्ठ आहे ना. तर चांगलं वैष्णव बनण्यासाठी ब्राह्मण दीक्षा घ्यायचं म्हणे. प्रभुपाजी लिहितात, चांगलं वैष्णव बनण्यासाठी ब्राह्मण दीक्षा. असं नाही की ब्राह्मण दीक्षा घेतली नाही म्हणून तुम्ही दामात जाणार नाही, असं काय नाही. ब्राह्मण दीक्षा दिली जाते एक तर राजभोग करण्यासाठी, नाहीतर विग्रहांची सेवा करण्यासाठी. दुसरं काय काम, दुसरं काय जास्त आहे नाही. जरी यज्ञ करायचं वगैरे. हो ना. कुत्र्याचा जन्म द्या, विष्ट्यातला किड्यातला जन्म द्या. आपल्यासाठी सांगितले प्रभुपादजींनी. तुमची आता आपल्या भाषेत म्हणलं तर शुद्ध भाषेत आपली योग्यता नाही येते. तुम्ही धामात जा सांगितलं आपल्याला. नाही, कुत्रं तर पाळूच नाही बाबा. कुत्रं मांजरं ज्या घरामध्ये महाभारतामध्ये, आता तुम्ही 5 पांडव प्रयाण चालू होतं ना स्वर्गातून धामाच, तर त्यावेळी युधिष्ठिर महाराजांवर एक कुत्रं होतं. तर इंद्र म्हणले, हे कुत्र्याला सोड म्हणले. ते म्हणले, मी माझा आश्रय सोडत नाही म्हणलेला. अरे त्या ठिकाणी 2 श्लोक आहेत. काय महाभारतामध्ये? कधी बघितलं तर धन्य झाले म्हणलं. आता बघायचं बी सोपं नाही ते. कुठल्या अध्याय कुठला श्लोक तर ते सोडून द्या. तर इंद्र काय म्हणते की जो व्यक्ती कुत्रा पाळतो, कुत्र्याला जवळ करतो, तर त्यांनी केलेले जे पुण्य आहे ना, ते कालवश नावाचे राक्षस आहे म्हणजे, राक्षस ते काढून घेतात म्हणून. हां, तुमचे जे काय तुम्ही कृत्य केले सर्व. आणि दुसऱ्या श्लोकात सांगतात ते, तुम्ही जे यज्ञ केलं, तुम्ही जे काय साधना करत आहेत, भोग लावत आहेत, जे काय करत आहेत, त्या कुत्र्याने बघितलं ते, तर ते सर्व ते भगवंताला अर्पण, जे काय तुमचं पुण्य आहे ना,
ते पुण्य सर्व ते कालवश नावाचे राक्षस येऊन सूक्ष्म रूपाने ते घेऊन जातात. तुम्हाला शिल्लक राहत नाही काय, असं इंद्राचं म्हणणं आहे. कोणाचं? हाच देवी देवता आहे ना, देवतांचा राज आहे ना. तर घरामध्ये कसं आहे, कसं जंगलामध्ये घर आहे, कुत्रा पाळण्याचं पण असं पाळू नये असं म्हणलं नाही, त्यांनी घरामध्ये येऊन येते आणि आपण जे काय विधी करत आहेत ते बघून येते नाही. तसा लांब ठेवून तुम्ही सांभाळू शकता. सांगण्याचा उद्देश इंद्र काय म्हणते की किचनमध्ये येऊ देऊ नका त्याला, किचनमध्ये. कारण का ते हे आहे ना, चांडाळमध्ये येते ते. प्रभुपादजी कोणाला चिडत नव्हते, कुत्र्या बघितलेले प्रभुपाद चिडायचं. कारण ते तुळशीवरती लघुशंका करते, ते त्याचं घाणेरडी सवय ते. म्हणून प्रभुपादजी कुत्रा बघितला ओळख चिडायचे ते. आणि जे मांजर असतात ना, भोका, हे गेल्या जन्मातले डाकिनी शाकिनी असतात, ते भूतप्रेत असतात ते. आणि त्यांचं बघणं म्हणजे अन्न सर्व संपलं तुमचं काम. त्याच्यात काय दम राहत नाही तुम्ही खाल्लेलं. तर काय गोष्टी आपल्या हातात आहेत आपण करू शकतो, ज्या गोष्टी आपल्या हातात नाही. म्हणून आपण बिडब्या का वापरता माहिती आहे का, ते तुम्ही खुल्या जप केलं ना, ते सर्व देवदेवता काढून घेतात. ते काय भात जर असं जेवल्यानंतर ना, असं आत ठेवून असं तुम्ही आत ठेवून जर प्रसाद घेता जमिनीला, सर्व ट्रान्सफर होते तिकडे पृथ्वी मातेला. सर्व खाल्लेलं शक्ती कुठं जाते, पृथ्वीला जाते. म्हणून हात ठेवून हे सर्व नियम आहेत, शक्यतो पालन करायचं. ठीक आहे. हां, दुसरा विषय असा होता तुमच्या प्रश्नामध्ये, मग ते आचार्य म्हणतात की आम्ही किड्या झालं चालते, कुत्रं झालं चालते, मग आम्ही काय व्हायचं? तर तुम्हाला ते व्हायच्यासाठी अधिकार नाही आपल्याला. तुम्हाला दामान द्यायला सांगितलं प्रभुपादांनी. ते अधिकार कोणाला आहे? तुकाराम महाराजांना आहे, हरिदास ठाकूरांना आहे, भक्तिविनोद ठाकूरांना आहे, नारद मुनीने आहे. ते मुक्त जीव आहेत, ते कुठं बी जाऊ शकतात, काय बी करू शकतात. आपल्या डेंजर झोनमध्ये यायचं नाही परत. शॉक लागण्याची शक्यता आहे. 250 पॉवरचं होल्ट आहे इथं. ते म्हणले प्रभुपादी तुम्ही निघून जावा, इकडचं आम्ही बघून घेतो, काय बनायचं काय करायचं, आम्ही येतो परत येऊन परत आम्ही प्रचार करतो, तुम्ही तिकडं राहा, सुरक्षित अंतर ठेवून राहा. समजलं का? आणि वैदिक शास्त्रामध्ये एवढे नियम आहेत, प्रभुपादजींनी तुम्हाला आम्हाला सार सोप्पं करून सांगितलेले.